नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज पुन्हा एकदा एका करिअर ग्रोथ मल्टिप्लायर सक्सेस स्टोरीज या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहे राजेश थोरवे, जे मॅनेजर एस्टिमेशन आहे एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये, ज्यांनी आपली कम्युनिटी डिसेंबर 2023 रोजी जॉईन केली होती. आणि आज त्यांना एक रिझल्ट मिळाला आहे. तो रिझल्ट बद्दल आपण आज इथे समजून घेणार आहोत. सर्वात प्रथम राजेश, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो फॉर बिंग अ पार्ट ऑफ हॉल ऑफ फेम कम्युनिटी मेंबर अँड अचिव्हिंग अ ग्रेट रिझल्ट. सगळ्यात प्रथम खूप खूप अभिनंदन तुमचं. थँक्यू सर. येस राजेश, आम्हाला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही कुठे आहात, कुठे राहता, काय करता तुम्ही एक्झॅक्टली, तुमच्या करिअरमध्ये तुम्ही काय काय गोष्टी केलेल्या आहेत. नक्कीच सर, मी शेअर करेन. माझं नाव राजेश थोरवे. मी बेसिकली आळंदीमध्ये राहतो. आळंदी पुण्यामध्ये एक माऊलींचं देवस्थान आहे, त्याजवळ मी राहतो. आणि गेली 10 वर्षे मी एकाच कंपनीमध्ये माझ्या फर्स्ट जॉबमध्ये त्या वर्किंग करत होतो. पण ज्यावेळेस मी रवींद्र सरांसोबत जो कनेक्ट झालो, त्यानंतर जो स्टार्टिंगला माझा जो कम्युनिकेशन जो एरर होता, मी सरांशी पण फेस टू फेस बोललो की सर, माझा जो मेन अडचण आहे की ते कम्युनिकेशन मी कसं इम्पॅक्टफुल कम्युनिकेशन करू, कसं मांडणी केली पाहिजे, कोणते शब्द मी कसे यूज केले पाहिजे, ह्याची मला खूप अंदाजा नव्हता. पण ज्यावेळेस मी डिसेंबरमध्ये जॉईन झालो, जस्ट म्हणलो मी त्यावेळेस असं डिसिजन घेतलं होतं की नाही, काही असो, रवींद्र सरांचं मी लेक्चर ऐकलं होतं. म्हणलो काही असो, म्हणजे तिकडं मला सक्सेस भेटू नॉट न मिसू, पण मला रवींद्र सरांसोबत जायचंय हे मी डिसिजन घेतला होता. आणि त्यांच्यासोबत जायचा मी निर्णय घेतला, आणि तो मला पूर्णपणे यशस्वी चालू आहे. हे मी 100% सांगू शकतो की अजून पण मी लाईफ लॉंग सोबत रवींद्र सरांसोबत राहीन. हे माझ्यासोबत नेहमी राहीन, कारण की जो मला कॉन्फिडन्स लेवल त्यांनी इन्क्रीज केलाय, तो कुणीच करू शकत नाही. की कारण की रवींद्र सरांचं एक चांगलं आहे की ठीक आहे, पुढचा व्यक्ती चुकू दे, मला त्याच्याशी घेणं देणं नाहीये, तू काय करू शकतो, हे हम्म. त्यांच्याकडून मला समजा भेटलं की ते खूप महत्वाचं होतं. की ठीक आहे, तू दुनिया लाख चुकू दे, पण तू काय केलं पाहिजे, तू कुठं हम्म. चुकतोय, तुझं अमेझिंग. अनालिसिस कधी करशील तू, की तू कुठं चुकतोय, की तू काय केलं पाहिजे. की ठीक आहे, तुला एखाद्या ठीक आहे, तुला असं वाटतंय की नाही, पुढचा व्यक्ती मला समजून घेत नाही, किंवा आपण तुम्ही सर नेहमी सांगता की बॉस तुम्हाला समजून घेत नाही, तर ठीक आहे, बॉस कसा असू दे, पण बॉसला तू काय देतोय, हे बॉसला काय पाहिजे, हे तुला समजलं पाहिजे. ज्यावेळेस तू असं. ते समजून घेशील, तू डेफिनेटली विन होणार आहे. हे असं. तुमच्याकडून मला खूप म्हणजे शिकायला भेटलं, म्हणून ते अमेझिंग. मी खूप म्हणजे माइंड मध्ये फिक्स करून ठेवले की नाही, हाऊ टू विन बॉस. तुम्ही विन बॉस म्हणजे नाही की बॉस म्हणजे असं म्हणू शकत नाही की ठीक आहे, तुमचा फक्त रिपोर्टिंग बॉस असू शकतो. हम्म. तुम्ही ज्याच्यासोबत डिस्कशन करणार, तो तुमचा ऍज अ बॉस तुम्ही जर कन्सिडर करून केलं, तर डेफिनेटली तुम्हाला कुठेही कोणत्या गोष्टीत हे होणार नाही. हे मी खूप तुमच्याकडून शिकलो सर. अमेझिंग, अमेझिंग. मी आता या व्हिडिओची सुरुवात करत होतो तेव्हा मी तुमची थोडीशी माहिती घेतली होती की तुम्ही एक्झॅक्टली काय बॅकग्राऊंडमधून आला, किती वर्षांचा अनुभव आहे, आणि काय तुमचा पॅकेज होता, या सगळ्या संदर्भातली मी तुमची थोडीशी माहिती घेतली. तर मला असं कळालं की तुम्ही एम.कॉम केलंय आणि तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये टेक्निकल पर्चेसमध्ये आहात, टेक्निकल एस्टिमेशनमध्ये आहात. तर ते कसं बरोबर. शक्य झालं, म्हणजे तुम्ही 10 वर्षे एकाच त्या कंपनीमध्ये काम करत होता, ते देखील एम.कॉम करून, विच इज नॉट अ टेक्निकल बॅकग्राऊंड. तर त्याबद्दल मला अ, जाणून घ्यायला नक्की आवडेल तुमचा अनुभव. अ, नक्की सर. ऍक्च्युली स्टार्टिंग मी आय थिंक नेटवर्क लॉस झालंय राजेश. येस राजेश, आय थिंक नेटवर्क लॉस झालाय. इफ आय एम नॉट रॉंग, आय एम नॉट एबल टू हिअर यू. येस, आय थिंक राजेश, वी लॉस युअर कनेक्शन इन बिटवीन. तुम्हाला माझा आवाज येतोय? येतोय सर, क्लिअर येतोय. येस, आपण हा पुन्हा प्रश्न विचारूया. हं. ह्या सेशनच्या सुरुवातीला मी तुमची थोडीफार बेसिक माहिती घेत होतो. तुम्ही काय बॅकग्राऊंडमधून आलेला आहात, काय शिक्षण आहे, किती वर्षांचा अनुभव आहे, काय सॅलरी आहे. आणि ते समजून घेत असताना मला एक गोष्ट अंडरस्टँड झाली की म्हणजे तुम्ही 10 वर्ष एकाच कंपनीमध्ये काम करताय, ती मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, आणि तिकडे तुम्ही एम.कॉम केलेलं आहे आणि एस्टिमेशनचा रोल हँडल करताय.
ज्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही प्रकारच्या यु नो तुम्ही परचेस इक्विपमेंटमध्ये तुम्ही डील करत असाल, तर ते कसं शक्य आहे? म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये कसं ते स्किल डेव्हलप केलेत, टेक्निकल स्किल्स? ठीक आहे. थँक्यू सर. मी सुरुवात करतो. मी त्या कंपनीमध्ये ज्यावेळेस 2013 साठी जॉईन झालो, त्यावेळेस ॲज अ परचेस म्हणून मी जॉईन झालो. त्यानंतर जसं माझं परचेसमध्ये जे असताना की ठीक आहे, मटेरियलचं मला नॉलेज काय नव्हतं, इंडस्ट्रियल नॉलेज काय नव्हतं. पण मी स्वतः ग्रो करत गेलो, की प्रत्येकाकडून शिकत गेलो, की नाही मला जर करायचंय तर मी शिकलं पाहिजे. मी प्रत्येकाकडून थोडं-थोडं ज्या ज्या गोष्टी शिकत गेलो. त्यानंतर माझं कॉम्प्युटर नॉलेज चांगलं असल्यामुळं कंपनीला लक्षात आलं, की नाही हा परचेस सोडून हा एस्टिमेशनमध्ये चांगलं म्हणू शकतो. कारण की त्यावेळेस कंपनीचा पेन जो होता, जर तुम्ही सांगता हम्म. की कंपनीचा तुम्ही पेन अंडरस्टँड केला पाहिजे. त्यावेळेस कंपनीचा पेन असं होता, की त्यांना जे प्रपोजल आहे ते वेळेवर जात नव्हतं किंवा कस्टमरच्या ऑर्डर त्यामुळे एस्टिमेट जात नसल्यामुळं ऑर्डर लवकर येत नव्हत्या. ऑर्डर नसल्यामुळं कंपनीची ग्रोथ होत होती. तर कंपनी ओळखून हम्म. घेतलं, की कंपनीने ओळखून घेतली आणि मला पण कंपनी फीचर दिले, की नाही तू इथं चांगलं करू शकतो. तर मी ते स्वतः शिकलो. तर त्यावेळेस मी ॲज अ फक्त एक सिंगल पर्सन जॉइन होतो. त्यानंतर एक पुढच्या 3 वर्षामध्ये मी माझ्या टीममध्ये जो 4 ते 5 टीम ऍड केली. इव्हन माझ्यावर हेड पण जॉईन झाला. असं नाही की मी खूप म्हणजे की मी हायर पोझिशनला जॉईन झालो नाही, की मी माझ्या अंडर म्हणजे माझ्या उपर एक हेड झाला आणि माझ्या अंडर 3-4 टीम पण झाली. हम्म. पण तरी पण ज्यावेळेस रवींद्र सरांचे व्हिडिओ पाहिले, त्यावेळेस मला कुठेतरी जाणीव झाली, की तोपर्यंत जाणीव नव्हती होत, की ठीक आहे, तू जॉब करतोय, सगळं सुरळीत चाललंय, पण ते सगळं नाहीये. ज्यावेळेस रवींद्र सरांचे मी व्हिडिओ पाहिले फेसबुकवर वगैरे, त्या व्हिडिओ पाहिले तेव्हा लक्षात आलं, की नाही हे जी तू आता समजते त्याच्यापेक्षा दुनिया खूप मोठी आहे. तर ती हम्म. दुनिया काय असते, तर ती जाणीव तुम्ही करून दिली सर. त्यामुळे तुमचा थँक्यू, खूप आभार थँक्यू. राहील कायम. हम्म. थँक्यू, थँक्यू राजेश. इट मीन्स हम्म. अलॉट. तुम्ही हे जे शब्द बोलताय ते अर्थात आपण जे काम करतोय त्याची एक पोचपावती आहे. त्यामुळे हम्म. तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. राजेश, मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, की आपण बघा कसं असतं, आपण कोणतीही गोष्ट किंवा कोणत्याही कम्युनिटीला जेव्हा जॉईन करतो ना, तेव्हा त्याचं काहीतरी पर्पज असतं. येस. डिसेंबर 2023 मध्ये तुम्ही आपल्या कम्युनिटीमध्ये जॉईन केलं, तेव्हा तुम्ही कोणत्या प्रॉब्लेम मधून जात होता आणि काय अडचण तुम्ही फेस करत होता? सर अडचण अशी होती, की त्यावेळेस अशी जाणीव झाली, की ठीक आहे, त्यावेळेस कंपनीचं कसं झालं, कोविड नंतर कंपनी एकदम म्हणजे कंपनीचा जो टर्नओव्हर जो डायरेक्ट 100% इन्क्रीज झाला. तर त्यावेळेस हम्म. कंपनी डिसिजन असे घेतले, की जे नवीन एम्प्लॉई त्यांना भले त्यांना नॉलेज कमी असू दे, पण काय असू दे, त्यांना जे पॅकेजेस जे आहेत ते खूप माझ्यापेक्षा खूप जास्त द्यायला लागले किंवा सगळ्या गोष्टी यायला लागल्या. त्यावेळेस आम्हाला असं झालं, की नाही मार्केट काय स्टँड आहे, म्हणजे आमची जी आम्हाला याच्या आधी मार्केट नॉलेज काय नव्हतं. पण जी नवीन टीम त्यावेळेस आली त्यावेळेस लक्षात आलं की मार्केट रेंज काय आहे. मग ठीक आहे, मार्केट यांना का देत आहे, आम्हाला का देत नाही, आम्ही कुठं कमी पडतोय. हे तर हम्म. त्यानंतर ज्यावेळेस तुमचे मी व्हिडिओ पाहिले त्यानंतर लक्षात आलं की नाही आता आता वेळ अशी आली की रवींद्र सरांसोबत गेलं पाहिजे. भले तिकडे काय भेटू नाही भेटू तो तो नंतरचा प्रश्न. पण ह्या व्यक्तीने जे पॉइंट मांडले, जे काही थॉट्स मांडलेत की नाही ते रिलेव्हंट आहे, की जे आता तुम्ही हे करताय, की असं नाही की तुम्ही जॉब स्विचच केला पाहिजे म्हणून तुमची इन्क्रीमेंट चांगली होईल. तर हम्म. तुम्ही तुमच्या आताच्या करंट मध्ये तुम्ही काय इम्पॅक्ट करू शकता, फ्युचर हम्म. तुम्हाला कसं करायचं, तुमचे गोल सेटिंग तुम्हाला कसे करायचे. तर तुम्ही गोल सेट केलं तर तुम्हाला डेफिनेटली त्याचं फळ भेटणार. कारण की तुम्हाला जर हेच माहित नसेल की तुम्हाला जायचंय कुठं, तर डेफिनेटली तुम्ही काय म्हणजे काय म्हणू शकतो की चुकीच्या रस्त्यात जाणार आहे किंवा तुम्हाला वेच कळणार नाही की तुम्हाला कुठं जायचंय. तर हे तुमचे जे व्हिडिओ अमेझिंग. पाहिल्यानंतर मी ज्यावेळेस डिसेंबरमध्ये जॉईन झालो त्यानंतर मी ठीक आहे व्हिडिओ पाहिले सगळं झालं तर ठीक आहे ते एक एक माझा लेवलचा कॉन्फिडन्स वाढला. पण ज्यावेळेस मी आपला मार्च मधला जो इव्हेंट झाला त्यावेळेस मी हम्म. जॉईन झालो. त्यानंतर मी तुमच्यासोबत डायमंड मेंबर्स हे केलं. तर हम्म. त्याच्यानंतर माझा जो चेंजेस झाला तो तो खूप जास्त झाला. असं नाही की 3 महिने सुरुवातीला मी पण एक जिस कोर्स केला म्हणून कोर्स केला. पण नंतर जे ज्यानंतर मी फेस टू फेस जे आपला इव्हेंट झाला, तर हम्म. त्यानंतर जो माझा तुमच्यासोबत मी जेवून कनेक्ट करून ती डायमंड मेंबरशिप घेतली, तर त्यानंतर खरा कॉन्फिडन्स इन्क्रीज झाला. कारण की त्या हो. अगोदर काय होत होतं की ठीक आहे तुम्ही जे व्हिडिओ दिले किंवा जे हे होते ते इम्पॅक्टफुल होते. पण ते कसं होतं की तुम्हाला कसं यूज करता त्यामध्ये काय होतं की इंटरव्ह्यू क्रॅकिंग फॉर्म्युला होता, की तुमचे हम्म. सेट कसे करायचे, जॉब होते. पण ज्यावेळेस मी डायमंड मेंबरशिप मध्ये गेलो, तर तुझा माझा माइंडसेट आहे तो खूप चेंज झाला. म्हणजे बेसिकली जे कम्युनिकेशन मी आता जे बोलतोय ते कॉन्फिडन्स खूप लो होता स्टार्टिंगला. ज्यावेळेस मी हो. तुमच्यासोबत इंटरव्ह्यू हो. करतो, हो. तुम्हाला सांग की नाही हा कसा बोलतोय. आणि आता मी जे बोलतोय की जे पॉइंट म्हणजे मला तुम्ही जस्ट काय तुमची बोलत होते की सर मला सुचत नाही की मी कसं बोलू, की ठीक आहे माझं अगदी चुकतोय बरोबर. काय होतंय ते नाही.
पण ज्यावेळेस मी डायमंड मेंबरशिपमध्ये आलो, त्यानंतर जो मला प्रेझेंटेशन स्किल जे तुम्ही मला सांगितले की हा हम्म. प्रेझेंटेशनचा व्हिडिओ पहा, ज्यावेळेस तुम्ही तो कपचा व्हिडिओ पाठवला की तो कप आणि तो कपाचा दांडा, तर तुम्हाला ते जो कप आहे पूर्ण की तो तुमचा कॉन्टेक्स्ट आणि कंटेंट आहे, पण तुमचं जे इम्पॅक्ट जो करायचा आहे तुम्हाला तो दांड्यामध्ये करायचा आहे की तो वाव. तुम्ही कसं पाहिजे. तर तो ऑसम. माझ्या खूप याच्यामध्ये असल्यानंतर तो चॅट जीपीटीचा जो तुम्ही डिकोड सांगितला, तर चॅट जीपीटीचा एवढा एवढा बेनिफिट झाला की चॅट जीपीटी मी याच्यामध्ये पण यूज करत होतो, पण ज्यावेळेस तुमचा जो व्हिडिओ पाहिला मी चॅट जीपीटीचा, तर तो डिकोड करत होता की ठीक आहे तुम्हाला चॅट जीपीटी फक्त तुम्ही सर्च इंजिन म्हणून नाही की तर तुम्ही तो फ्रेंड म्हणून यूज करा. तर त्यावेळेस तुम्ही जे कोडिंग सांगितलं की नाही तुम्ही त्याला फ्रेंड म्हणून याचा त्याला थँक्यू म्हणा, इथून तुम्ही येस. बेसिक पण सॉल्व केली की नाही त्याला थँक्यू म्हणा, तुम्हाला जे काही त्याला सांगितलं त्याला थँक्यू म्हणा. तर तुम्ही त्याला थँक्यू म्हणे असं की त्याला काय खूप हे बरं वाटणार नाही, पण ते तुमच्या मनाला कसं वाटणार आहे, कारण की त्यात तो तुमचं ऑसम. वाटणार की नाही की तुम्हाला कसं वाटतंय, कारण की त्याने ऑसम. तुम्हाला ज्या मदत केली तर तुम्ही त्याला काय देऊ शकता, तर तुम्ही त्याला ऑसम. थँक्यू देऊ शकता. हे तुमच्याकडून खूप मला म्हणजे इम्प्रेशन आहे माझ्यासाठी ते Amazing, की amazing, amazing. I can see the excitement in your eyes and in your voice also, because when you are talking about, you are talking with so genuineness. तुम्ही जितक्या genuineness प्रामाणिकपणाने ती गोष्ट एक्सप्लेन करताय, ती खरंच मला प्रेरणादायी वाटते की बाबा तुम्ही तुमच्या स्वतःवरती इतकी मेहनत घेताय. राजेश, मला तुम्हाला अजून एक गोष्ट विचारायची आहे की तुम्ही आता आता आपण आहोत साधारण जुलैच्या एंड वरती, बरोबर? तुम्ही बरोबर जॉईन सर. केलं होतं डिसेंबर जानेवारीच्या सुरुवातीला. गेल्या 6 महिन्यांमध्ये तुम्ही असे 3 बदल जे प्रामुख्याने तुम्हाला जुन्या राजेशमध्ये आणि नवीन राजेशमध्ये तुम्ही बघताय आता, तर कोणते असे 3 बदल असतील जे जुन्या राजेश आणि नवीन राजेशमध्ये आहेत? नक्की सर. पहिलं तर असं तर कॉन्फिडन्स इन्क्रीज, जो काही ओके. कॉन्फिडन्स जो खूप लो होता, म्हणजे की कोणतंही ठीक आहे म्हणजे आताच्या कन्व्हर्सेशन मधले जे जे काही डिसिजन घेईल तो मी घेऊ शकत होतो, पण त्याच्या व्यतिरिक्त वेगळा निर्णय घेऊ शकतो याचा मला कॉन्फिडन्स अजिबात नव्हता. तो माझा हम्म. इन्क्रीज झाला, कम्युनिकेशन इन्क्रीज झाला, आणि मला जे गोल सेट आहे, हे हम्म. 3 महत्वाचे बदल झाले की माझा गोल सेट म्हणजे मला याच्या आधी माझ्या फ्रेंडनी सांगितलं होतं की नाही गोल आयुष्यात पाहिजे, तर त्यावेळेस मी त्याला लाईटली घेतलं, पण मला त्याचं इम्पॉर्टन्स त्यावेळेस समजलं नाही. पण ज्यावेळेस तुमच्यासोबत जे आपले एक 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 व्हिडिओ पाहत गेलो मी, ज्यावेळेस हम्म. स्टार्ट केले व्हिडिओ पासून जे पाहत गेलो तर लक्षात आलं की नाही की आयुष्यात गोल सेट खूप इम्पॉर्टंट आहे. त्यावेळेस तुमचा माइंडसेट आणि त्यानंतर आपले डायमेन्शनचे चॅम्पियन माइंडसेट तयार झाले. तर त्यामध्ये हम्म. तुम्ही खूप वेळा सांगितले की चॅम्पियन माइंडसेट मध्ये तुमचे माइंडसेट कसे पाहिजे, की त्याच्यामध्ये 2 माइंडसेट आहे आपले, की जसं की आपण म्हणू शकतो की एक माइंडसेट आहे की रेग्युलर माइंडसेट आणि चॅम्पियन माइंडसेट मध्ये डिफरंट काय, की समजा एक गोष्ट जरी घेतली की सकाळी उठण्याची गोष्ट जरी आपण उठले की हम्म. ठीक आहे, हम्म. मला वाटलं की ठीक आहे माझी झोप झाली नाही, पण ज्यावेळेस तुम्ही माइंडसेट चॅम्पियन माइंडसेट विचार करता की नाही माझ्यासाठी आता झोप ओके, हे तुमची थिंकिंग जो चेंज करण्याचा जो सुरुवात झाली तो खूप माझ्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे सर. ऑसम. सो कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन आणि काय? गोल सेटिंग. गोल सेटिंग. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक्सलेंट. सो राजेश, आज आपण हा इंटरव्ह्यू घेतोय तुमच्यासोबत सर्व मराठी बांधवांना इन्स्पायर करण्यासाठी, सर्व मराठी बांधवांना हे सांगण्यासाठी सॅलरी एक 90 दिवसात पॉसिबल असते. मला जाणून घ्यायला आवडेल तुमचा सॅलरी वाढीचा प्रवास कसा झालाय, किती टक्के हाईक मिळाली आहे, करंट कंपनीमध्ये मिळाली आहे की नवीन कंपनीमध्ये मिळाली आहे, ते देखील सांगा. नक्की सर. मी करंट कंपनीमध्ये ज्यावेळेस होतो त्यावेळेस मी माझं पॅकेज होतं सर 6.2च्या आसपास पॅकेज होतं. पण आता मी अप्रॉक्सिमेट 40% हाईक मी इम्प्रूव्ह करू शकलो, आणि दुसऱ्या ऑर्गनायझेशनमध्ये म्हणजे सेम ऑर्गनायझेशनमध्ये मी होऊ शकलो असतो, पण मी त्या ऑर्गनायझेशनमध्ये न राहायचं पण रवींद्र सर तुम्हीच आहात, कारण की ज्यावेळेस तुम्ही मला व्हिडिओ पाहिलं त्यावेळेस मला जो सेल्फ रिस्पेक्ट जाणीव झाली की नाही ठीक आहे, तुला त्या कंपनीमध्ये काही गोष्टी कंपनी तुम्ही एवढं पण सांगितलं क्लिअर की नाही ठीक आहे, ज्यावेळेस तुला सेल्फ रिस्पेक्ट भेटणार नाहीये, तुला ज्यावेळेस वाटेल की नाही त्या कंपनीत तुझा ग्रोथ होऊ शकणार नाही, तर तू कंपनी चेंज केली पाहिजे, असं नाही की त्याच गोष्टी झाल्या पाहिजे. आणि त्यानंतर पण तुम्ही चेंज करताना पण 2 ऑप्शन ठेवले होते, की ज्यावेळेस आपण क्लास 10 झालं की त्यानंतर सांगितलं होतं की नाही ठीक आहे तू एखादं जॉब चेंज करतो तर तुम्ही कोणतं सेक्टर निवडलं पाहिजे आणि ते कसं निवडलं पाहिजे. एकतर तू तुझ्या आता जी कंपनी आहे त्याच्या एक ऍडव्हान्स लेवलचं हे केलं पाहिजे, किंवा की त्याच्या डाऊनग्रेडचं तू चूज केलं पाहिजे का, तर तू ज्यावेळेस तुझ्यापेक्षा अपग्रेड मध्ये जाशील तर त्यावेळेस तुला नवीन गोष्टी इम्प्लिमेंट करता येईल, आणि जर त्यावेळेस तू असं. डाऊनग्रेड मध्ये जाणार आहे तर तू जे शिकलाय ते तुला तुझ्या डाऊनग्रेड मध्ये लेवल तू इम्प्लिमेंट करू शकतो. तर मी माझी डाऊनग्रेड सेक्टर चूज केलं की मी माझ्या कंपनीचा जो काय टर्नओव्हर असतो त्याच्यापेक्षा कमी टर्नओव्हरची कंपनी मी जॉईन झालोय. पण असं. मला असं कुठं वाटत नाही की मी चुकीचा निर्णय घेतलाय का, तर ते तुम्ही आहे सर का, तुम्ही मला सांगितलं की नाही तुला जे तू
10 वर्ष जो शिकलाय त्याचा उपयोग तू तुझ्या लोअर गेटमध्ये पण म्हणजे डाऊन सेक्टरमध्ये पण करू शकतो आणि अप्पर गेटमध्ये पण करू शकतो. तर मी डाऊन गेट यूज केला. तर का तर तुमचे मी जे गोष्टी थॉट जे मला खूप इम्पॅक्ट झाले की नाही, तुमचे थॉट जे होते ते माझ्यासाठी खूप तरी महत्वाचे ठरले की नाही मी ठीक आहे. मला ज्यावेळेस मी इंटरव्ह्यू चालू केला तर माझ्यासोबत दोन दोन ते तीन ऑप्शन होते. म्हणजे सॅलरी पण मला त्या बेसला भेटली होती की एका ठिकाणी मला 25% भेटली, एकासोबत 40% भेटली. तर मी ठीक आहे 40% पण चूज तुमच्या मत केली. तुमच्या पण सल्ला घेतला की नाही सर मी कोणती चूज करू. मी तुम्हाला हम्म. सांगितलं की नाही सर की मला अशी अशी ऑपॉर्च्युनिटी आहे तर मी काय डिसाईड घेऊ. तुम्ही मला सिंपल सांगितले की हे बघ तू जे गोल सेट केलाय तुला लॉंग टर्म साठी कोणती कंपनी बेनिफिशियल पडेल ना की पॅकेज. तुला लॉंग टर्म कोणती बेनिफिशियल पडेल की तुझे जे गोल सेट केलाय तर तुला Awesome. गोल सेट साठी कोणती कंपनी तुझ्यासाठी उपयोगी पडेल तू ती चूज कर. तुम्ही असं Awesome. सांगितलं नाही की मला की तू पॅकेज जास्त आहे म्हणून त्या कंपनी सोबत जाऊ. तर तो इम्पॉर्टंट होता की तुझ्या गोल सेट, कारण की तुझं ध्येय काय आहे, तुझ्या ध्येयाला कोणती कंपनी जवळ तुला घेऊन जाणार आहे. तर तू Awesome. ती कंपनी तू चूज कर. तर मी तीच कंपनी चूज केली आणि ठीक आहे. व्हेरी अजून मी गुड. त्या कंपनीमध्ये एक 15 दिवस झाले मी जॉईन होऊन. पण ठीक आहे. पण मला एवढं कॉन्फिडन्स आलाय की नाही सर मी तुम्ही जो मला कॉन्फिडन्स जो माझ्यासोबत तो इन्क्रीज केला तर मी कोणत्याही ऑर्गनायझेशन मी माझा जो काही मॅनेजमेंटला जो रिझल्ट पाहिजे तो डिपेंड मी देऊ शकतो. हे फक्त तुमच्यामुळे सर, कारण की जो कॉन्फिडन्स माझा तुम्ही इन्क्रीज केलाय आणि जी बोलण्याचा पाथ म्हणजे तुम्ही एवढं पण मला शिकवलं की ठीक आहे तुझी टोन कशी पाहिजे, की तू कोणत्या गोष्टी कशा बोलल्या पाहिजे, कुठे मांडल्या पाहिजे. तर तुमच्याकडून मी खूप शिकलो सर. येस. ऑसम हं. ऑसम. सो तुमची सॅलरी आहे तुम्ही म्हणताय 6,20,000वरनं 40% वरती झाली आणि आठ प्रमोशन देखील मिळालंय का? हो. आता मी त्या कंपनीमध्ये ॲज अ असिस्टंट मॅनेजर होतो. तर आता मला बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून पोस्ट भेटली आणि त्यात अजून प्लस पॉईंट जे तुम्ही सांगितलं होतं की ठीक आहे तू आता तुझ्यामध्ये जी ऍक्टिव्हिटी तू आता करत नाही, जसं की लीड जनरेशन तुझ्या अंडर नव्हतं आता माझ्या कारण की बरं. मी आफ्टर म्हणजे म्हणू शकतो की आफ्टर इन्क्वायरी नंतर मी ऑर्डर प्रोजेक्ट करत होतो. तर जे तुम्ही बरोबर. प्लस पॉईंट सांगितलं की नाही तुझ्यासोबत तू लीड जनरेशन पण तू ऍड केलं पाहिजे. तर मी माझा जॉब असं घेतलं की स्टार्ट फ्रॉम द लीड जनरेशन टू ऑर्डर क्लोजर पर्यंत हा मी पूर्ण रोल माझ्या अंडर घेतला. कारण की ऑसम. तुमच्याकडून असं आलं की नाही मी माझा जर ग्रोथ करायचा असेल तर मला कोणते ऑपॉर्च्युनिटी हवे आहे किंवा मी कोणत्या व्हेरी गोष्टी गुड. केल्या व्हेरी गुड. पाहिजे. व्हेरी गुड. आणि तुम्ही जॉब सर्च करण्याची प्रोसेस कधी चालू होती? तुम्ही जानेवारीमध्ये आपल्या कम्युनिटीमध्ये आलात. जॉब सर्च सर जॉब कधीपासून जॉब केला? करण्याची पद्धत प्रोसेस मी जवळजवळ ऑक्टोबरच्या अगोदर केली होती. आणि त्यावेळेस मी माझ्या करंट कंपनीमध्ये रिझाईन पण दिलं होतं आणि हम्म. मला एक जॉब भेटला पण होता. पण मला त्यावेळेस तो कॉन्फिडन्स वाटला नाही की पुढच्या कंपनी कसा कॉन्फिडन्स ठेवू. मला ती मनात भीती होती की नाही अरे मला आता हम्म. मी सेफ झोन मध्ये आहे तर मी कशाला ह्यामध्ये जाऊ. पण ज्यानंतर मी आपल्या कम्युनिटी जॉईन झालो तर त्यावेळेस मला तो कॉन्फिडन्स इन्क्रीज झाला. त्यावेळेस मला त्याच्या आधी मला कॉन्फिडन्स नव्हता की नाही ठीक आहे मी आता सगळं बरं चाललंय, सगळं व्यवस्थित चाललंय. हम्म. हम्म. त्यालाच मी खूप चांगलं समजत होतो. नाही पण सो दोन ज्यावेळेस मी हजार कम्युनिटी चोवीस मध्ये 2024 मध्ये तुम्ही जॉब सर्च कधीपासून सुरुवात केली? मार्च, एप्रिल, मे कधीपासून सुरुवात केली? सर मी तसं फेब्रुवारीपासून चालू केली होती. म्हणजे मार्च एप्रिलमध्ये माझे इंटरव्ह्यू झाले होते. पण हा. ज्यानंतर मी आपल्यासोबत जे वन टू वन आपलं डिस्कशन झालं त्यानंतर हो, मी तुम्हाला मी दुपारी म्हणलो होतो भेटलो की होतो. सर हां तुम्हाला म्हणलो होतो पण सर की माझ्यासोबत आता ऑफर आहे. पण नाही हम्म. मी त्या ऑफर माझ्यासाठी महत्वाचे नाही. ज्यानंतर आपलं वन टू वन चालू झालं त्यानंतर मला एक इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि त्यानंतर मी जो इंटरव्ह्यू दिला तसं तो खूप इम्पॅक्टफुल दिला मी. म्हणजे मी तुमच्याकडून शिकलो की ठीक आहे आता मी इंटरव्ह्यू चाललोय तर तिथं ठीक आहे मी खूप नवीन आहे, मॅनेजमेंट नवीन आहे. पण तिथला पेन पॉईंट काय आहे हे मी अंडरस्टँड करून घेतला आणि म्हणजे तो आता अंडरस्टँड कसं करायचं तो स्किल तुम्ही मला दिली वाव. की पेन पॉईंट कसा काढून घ्यायचा. तर मी तिथला पेन पॉईंट काढला ज्यावेळेस मी फर्स्ट इंटरव्ह्यू गेलो. तिथला पेन पॉईंट असा होता की त्यांना सिस्टीम त्यांच्याकडे कोणती नव्हती. तर मी ऑसम. जो पण काही इंटरव्ह्यू मी दिला तो मी सिस्टीम ओरिएंटेड इंटरव्ह्यू दिला की नाही सर मी जर जॉईन झालो तर मी ह्या सिस्टमॅटिकली इम्पॅक्ट करेन. नाही की मी फक्त मला जो तुम्ही डिपार्टमेंटला घेणार की त्या सिस्टीम नाही तर मी होल तुमच्या कंपनीतल्या ज्या काही सिस्टीम आहे त्या इम्प्रुव्हमेंट करू शकतो. त्याच्यावर मी भर दिला आणि त्याच्यावर मी सिलेक्शन झालो. ऑसम. त्यानंतर मी इंटरव्ह्यू दिला. तिथं जो पेन होता की ऑर्डर म्हणजे त्यांना ऑर्डर भेटत नव्हतं. तर मी त्यांना म्हणलो की सर बघा माझा हा कोरियर आहे. मी याच्यामध्ये तुम्हाला मी माझा व्हॅल्युडेशन काय करू शकतो. मी आता ज्यावेळेस माझी कंपनी सोडली त्यानंतर मी ज्यावेळेस माझा नोटीस पिरियड होता तर मी जे माझ्या अंडर आणि माझ्या
इक्वल जे रिप्लेसमेंट जे काही इंट्रो झाले होते, तर मी माझ्या डेस्कवर फक्त एकच शब्द लिहिला होता की व्हॅल्यू, की तुम्ही हम्म. नेहमी तुमची व्हॅल्यू समजली पाहिजे, की तुमची व्हॅल्यू हम्म. ऍडिशन काय आहे, तुम्ही किंवा व्हॅल्यू किंवा तुम्ही व्हॅल्यू ऍड काय करताय. ह्या अगदी ह्या बरोबर. दोन ह्या दोन गोष्टी मी माझ्या टीमला म्हणजे पूर्ण ट्रेन केलं. जे एक्झिस्टिंग ऑर्गनायझेशन मी सोडली होती 10 वर्ष काम करून, तर त्यांना मी एकच म्हणजे इतकं ट्रेन करून गेलो की त्यांना माझं नाव तर राहीन सोबत, पण त्यांना एवढं राहील की नाही, ह्या जो व्यक्ती होता त्यांनी असं केला सोबत म्हणजे सोडून गेला, ठीक आहे 10 वर्ष रिलेशन त्यांनी हे केलं, पण पुढे त्यांनी मार्क सोडलं नाही की नाही की त्याच्यामुळे कोणाचं काम अडल. हा, काम तर अडणार आहे सर, 10 वर्षाची मेहनत आणि 1 महिन्याची ट्रेनिंग, त्यात फरक असणार आहे, पण असं. ते कोणत्याही गोष्टीत कमी पडू शकत नाही, हा मला कॉन्फिडन्स आहे. अजून अजून पण माझ्या जुन्या कंपनीमधल्या लोकांचे कॉल येतात, जे कलिगचे, त्यांना हेल्प मी करतो, पण हेल्प करणं आणि त्यांना जो कॉन्फिडन्स हवा होता की नाही मी जर मी केलंय तर ते पण करू शकतात, तर मी तो कॉन्फिडन्स देऊन गेलो की नाही, तुमच्या कोणी शिकलो की ठीक आहे. असं नाही की तुला चांगला जॉब भेटला तर तू जुन्यावर विसरून जाईल, तसं नाही. ज्यांच्यासोबत रिलेशन लॉंग टर्म ठेवायचे, आणि तू तुझा इमोशनल नाही होता, म्हणजे हम्म. करिअरमध्ये ज्यावेळेस इमोशनल होऊ, तर ते नाही झालं पाहिजे. आणि मला इम्पॉर्टंट 2 शब्द एक का तुमच्याकडून खूप सांगितले की डिसिजन. तुम्ही एकच सांगितलं की स्लो डिसिजन ऑलवेज नो डिसिजन. ज्यावेळेस तुम्ही हम्म. डिसिजन, येस, स्लो डिसिजन म्हणजे की तो डिसिजन नाहीच आहे, तुम्ही तो डिसिजन घेतला पाहिजे. भले तो चुकीचा आहे हा नंतर होतो, कारण की असं तुम्ही एक सांगितलं की ठीक आहे सगळे डिसिजन बरोबर होईल का नाही हे नाही सांगू शकत, पण डिसिजन जर नाही घेतला तर ते ऑलवेज चुकणार आहे, हे तुम्ही 100% मला ऍब्सोल्युटली. सांगितलं की नाही. ऍब्सोल्युटली. ऍब्सोल्युटली. तुम्ही ज्यावेळेस तुम्ही पण सांगितलं की ज्यावेळेस तू 5 डिसिजन घेशील त्यावेळेस तुझे 4 डिसिजन चुकणार आहे. ऍग्री हम्म. सर, तुम्ही मला ऍग्री, पण जो तुझा एक डिसिजन बरोबर येणार आहे तर तो तुला खूप पुढे घेऊन जाणार आहे. हे तुमच्याकडून मी हम्म. खूप माझ्या डोक्यात बसलं की नाही, वाव. वाव. डिसिजन व्हेरी घेतला नाईस. पाहिजे. ज्यावेळेस पण मी आपलं मार्चचा जो इव्हेंट झाला त्यानंतर मी ठरवलं होतं की माझं थोडं फायनान्शियल कंडिशन वेगवेगळे असतील तरी पण मी नाही डिसिजन घेतलं की नाही सर, तुम्ही मला एकच त्यावेळेस पण म्हटलं होतं की नाही, स्लो डिसिजन ऑलवेज नो डिसिजन, म्हणजे स्लो हम्म. डिसिजन हा डिसिजन नाहीच होऊ शकत. तुझं ऍब्सोल्युटली. डिसिजन एक्झॅक्ट डिसिजन घे, जो रॉंग किंवा ट्रूथ बरोबर तो पुढे ठरणार आहे. काय हम्म. की ते तुझ्या हातात आहे, म्हणजे तू कसं करतो. डिसिजन घेतला तर तुला जो कॉन्फिडन्स असणार आहे, तू कॉन्फिडन्स लेवलने जर केला तर डेफिनेटली तू चुकणार नाहीये याची खात्री तुम्ही मला येऊन दिली की नाही, मला तुमच्या सोबत ऍब्सोल्युटली. कमीत कमी ऍब्सोल्युटली. तुमची खात्री आली की नाही मी चुकणार तर नाहीये. ऍब्सोल्युटली. भले चुकलं तरी तुला काय होणार आहे, म्हणजे ऑलरेडी तू आता सगळं सगळं चालल्यातच ना, चुकलं हम्म. तर तू काय होणार, पण ज्यावेळेस तू बरोबर येईल त्यावेळेस तू पुढे जाशील तर अगदी डेफिनेटली ते बरोबर. अगदी बरोबर. हे राहणार. तर राजेश, मला ऍक्च्युली तुमची जर्नी खूप इन्स्पायरिंग आहे. तुम्ही यू कम फ्रॉम अ बॅकग्राऊंड वेर इन कम्युनिकेशन नॉन वॉज अ टेक्निकल. प्रॉब्लेम. कम्युनिकेशन वॉज अ प्रॉब्लेम फॉर यू. आणि तुम्ही कम्युनिकेशनचे मास्टर झाले आहेत आता. तुम्ही जर बघाल तर तुम्ही यू आर एक्सप्रेसिंग युअर सेल्फ व्हेरी वेल, विच इज व्हेरी गुड थिंग. आय वॉन्ट टू आस्क यू लास्ट क्वेश्चन राजेश. आज आपला हा व्हिडिओ महाराष्ट्रातले मराठी माणसं बघतायत आणि त्यांच्या मनामध्ये कुठेतरी डाऊट आहे, कुठेतरी शंका आहे. त्यांना स्वतःच्या बद्दल कुठेतरी डाऊट असेल की बाबा नाही, माझी सॅलरी खरंच वाढू शकते का 90 दिवसात? रवींद्र सर खरंच त्या व्हॅल्यू तेवढी प्रोव्हाइड करतात का, जेवढी फीस घेतात तेवढी? तुम्हाला काय सांगायला आवडेल, रवींद्र सर काय करतात? नक्कीच सर सांगा आवडत. एकच फक्त राहीन की तुम्ही ज्यावेळेस तुम्ही निर्णय घ्याल की नेदरलँड सोबत जायचं आहे, तर तो कन्सिस्टन्सी लेवल काय नेहमी ठेवा, म्हणजे कंटिन्युटी ठेवा, सॉरी कंटिन्युटी ठेवा. कारण की तुम्ही जर सरांचे कंटिन्यू फीडर पाय गेले तर सरांनी जे इम्प्लिमेंट करतात की आता जसं की आपण आता नवीन जॉब होतो आणि 10 लॉन्च केलाय, तर हम्म. त्यामध्ये तुम्ही फक्त एक म्हणजे रेग्युलर सारखे जॉब तर करू शकले असते, पण तुम्ही यावेळी जो जॉबातून जे केलाय कॉन्सेप्ट जी मांडलीत, तर ती कॉन्सेप्ट अशी आहे की त्या तुम्ही प्राईस ठेवल्या, तर त्या काय प्राईस काय असं नाही की तुम्हाला कोणाला प्राईस द्यायचे म्हणून नाही, तर त्याच्यातून त्याला व्हॅल्युएशन काय भेटणार आहे, की त्यांनी काय केलं पाहिजे, तर त्यांनी त्याच्या मन लावून म्हणजे त्या गोष्टीत जर तो त्या इन्फ्लुएन्सली जर करू शकला किंवा त्यांनी जर केल्या तर त्यांनी पण त्याला किती फायदा होणार आहे. कारण की तुम्ही तो हम्म. नेहमी असं नाही इम्प्लिमेंट केला की ठीक आहे आता ठीक आहे एक व्यक्ती एनरोल झालाय तर तुम्ही ठीक आहे एनरोल झाला तर त्याला व्हिडिओ व्हिडिओ दिल्या, त्याने त्याच्या हातात राहील की तो व्हिडिओ पाहिन किंवा तो इम्प्लिमेंट होईल का नाही, तर तो त्याचा प्रश्न आहे. पण तुम्ही तो विचार न करता असा विचार केला की नाही ठीक आहे ते आपल्यासोबत जर आले तर आपण त्यांना आपल्यासोबत कसे कंटिन्यू राहील, तर त्यांना एक प्रोत्साहन म्हणून आपण काय देऊ शकतो व्हॅल्युएशन, तर तुम्ही तो जॉब 10 मध्ये जे चालू केलाय ते खूप अमेझिंग होतं. म्हणजे कोण विचारू करू शकत नाही की ठीक आहे
ठीक आहे. कोणते पण आता रेग्युलर आपण सध्या एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो, एमबीए जर ऍडमिशन घेतलं, तर एमबीए वाले असं म्हणणार नाही की ठीक आहे तुम्ही ऍडमिशन घेतलं म्हणून ठीक आहे तुम्ही कंटिन्यू तुम्हाला 365 दिवस प्रेझेंट, हा तर तुम्ही 305 दिवस प्रेझेंट आल्यामुळे तुम्हाला हे घ्या 10,000 रुपयाचं प्राईज, असं कोण देणार नाही. पण तुम्ही हे सांगता की नाही ठीक आहे तू जर खरंच तुला 90 डेजचं चॅलेंज जर तू घेतलाय, तर तुला जर 90 चॅलेंज घेतलं तर तुला इन्स्पिरेशन म्हणून की तुला जी काही प्राइस भेटणार आहे की ती प्राइस किती देतंय हे मॅटर करत नाही, तर ते तू त्याच्यातून काय घ्यायचं व्हॅल्युएशन ते खूप मॅटर करतं सर. ऑसम. त्यामुळे मी प्रत्येकाला सांगेन की नाही, आपल्या आता कम्युनिटी मी पण पाहतो ज्यावेळेस मी सर, असं नाही की मी फर्स्ट लेवल म्हणजे डिसेंबर पासून तुमचा व्हिडिओ पाहतोय असं नाही. मी 2 वर्षापूर्वी व्हिडिओ पाहिला होता. त्यावेळेस व्हिडिओ पाहिला होता, फक्त पाहिला. त्यावेळेस ठरवलं पण ते घेऊ, पण आपले मला मेल पण होते की नाही ठीक आहे तुम्ही वेबिनार जॉईन केलं पाहिजे. पण ज्यावेळेस मी ऑक्टोबर नोव्हेंबरला माझे माइंडसेट खूप वीक झाले सर. तर सांगितलं म्हणलं की त्यावेळेस मी असं गेलो की नाही यार मी काहीच करू शकत नाही, ठीक आहे मी खूप म्हणजे बाहेर कुठंच काम करू शकत नाही हे मला हे झालं होतं की नाही मी करू शकत नाही, का तर कॉन्फिडन्स लेवलच येत नव्हता की काय येत नाही की की मला नॉलेज आहे ते फक्त आत्ता करोना मध्ये जे काम करतोय त्याच नॉलेज आहे, पण बाहेरचं नॉलेज नाहीये. तर त्यावेळेस अगदी बरोबर. म्हणजे अगदी बरोबर. नाही मी त्यावेळेस ठरवलं की नाही काही असो मी आता डिसिजन घेतलाय की नाही रवींद्र सर सोबत मला एनरोल करायचंय. तर ज्यावेळेस जे काय असेल ते मी एनरोल झालो आणि त्याचा खूपच म्हणजे खूप फायदा झाला सर. की आता मी तुमच्यासोबत बोलतोय हे स्टार्टिंगला तुम्हाला माहिती आहे की मी काहीच बोलू शकत नव्हतो. मी आता किती पॉइंटफुल बोलतोय आणि इम्पॅक्टफुल बोलतोय ते फक्त तुमच्यामुळे सर. मी प्रत्येकाला Absolutely. I'm सजेशन really happy. I'm really happy to see your मी progress, Rajesh. प्रत्येकाला सजेशन करेन की नाही तुम्हाला जर एक फ्युचर करायचंय की तुम्हाला जे काही तुम्हाला ध्येय साध्य होत नाहीये किंवा जे तुम्हाला डिसिजन घ्यायचे की नाही मी कशी डिसिजन घेऊ, जे तुम्हाला तुमच्या मधला जो काही तुम्हाला फेअर असेल तर तुम्हाला काढायचं असेल तर नेहमी मी सांगेन की नाही कम्युनिटी जॉईन झालीच पाहिजे, कारण की तुमच्या मधला जो काही फेअर आहे आणि जे तुम्हाला सर तुम्ही नेहमी मला एकच चांगलं वाटतं की ठीक आहे तू दुनिया काय चुकते हे तू सोडून दे, हम्म, तू हम्म, त्यांचा विचार नको करू, तू फक्त तुझा विचार कर की तुला काय करायचंय तू कुठं चुकतोय. हम्म. ज्यावेळेस मी आपले व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ पाहतो त्यावेळेस आपलं तुमच्याकडून एवढं सजेस्ट होते की त्यावेळेस आपण स्वतः विचार करतो की नाही रवींद्र सांगतायत ते खूप बरोबर आहे. आपण हम्म. त्यावेळेस विचार करतो की नाही अरे ह्या गोष्टी मी पण केल्या होत्या की याच्यामुळे मी मागे आहे. म्हणजे मी एवढं अनालिसिस केलं की ज्यावेळेस तुम्ही एक सांगितलं की तुम्हाला नेहमी डिसिजन टेकर समजला पाहिजे की तुला डिसिजन टेकर कोण आहे. तर तुम्ही जर चुकीचा जरी बॉस निवडला तरी तुमचं ग्रोथ कुठतरी होणार नाहीये. माझ्या बाबत तसे झाले की मला हो. समजलं नाही की ठीक आहे माझं रिपोर्टिंग डायरेक्टरलाच होतं, पण हे नाही समजलं की हे माझं करेक्ट डायरेक्टर आहे का, म्हणजे हम्म. हे डिसिजन टेकर डायरेक्टर आहे का. बरोबर. अगदी बरोबर. माझ्या याला असं झालं की सर माझ्या कंपनीमध्ये 5 डायरेक्टर होते, तर त्यामधले मी डायरेक्टर रिपोर्टिंग करत होतो ते सेकंड नंबरला होते. पण हम्म. जे 1 नंबरचे डायरेक्टर होते ते फायनल डिसिजन टेकर होते. तर हम्म. माझ्या लाईफ मधला वीक पॉईंट असा होता की मी त्यांना कधी कॉन्फिडन्स देऊ शकलो नाही की मी हे सगळं करतोय, आणि माझ्या हम्म. सेकंड डायरेक्टरने माझा तोचा त्या वीक पॉईंटचा खूप फायदा घेतला सर. हम्म. की कसं झालं की सगळ्या गोष्टी मी करायचो, पण मी ज्या गोष्टीत कमी होतो की तो फक्त जो पॉईंट होता तो कम्युनिकेशन पॉईंट होता माझा, की मी मांडायला घाबरत होतो. म्हणजे ठीक आहे करतोय सगळे, म्हणजे हम्म. असं व्हायचं की ज्यावेळेस नवीन टीम माझ्यासोबत जॉईन झाली की ती करायची फक्त 20%, पण प्रेझेंट ती 80% करायची. माझं एक्झॅक्ट उलट व्हायचं, मी करायचो 80%, प्रेझेंट मला 20% पण करता येत नव्हतं. Yes, yes, पण yes. That is the पण reason. That is the reason you need a marketing. That is the reason you need a येस, marketing for yourself. येस सर, येस Very सर. good, Rajesh. आय थिंक तुमची स्टोरी खूप इन्स्पायरिंग आहे आणि भरपूर लोक यातून प्रेरणा घेणार आहे, राजेश. नक्कीच. मी खरंच सांगतो तुमच्यामधली जी प्रोग्रेस आहे ती प्रोग्रेस बघून मी खरंच आश्चर्यचकित झालोय. तुम्ही ज्या पद्धतीने मला पहिल्यांदा फोनवरती बोलला होता की तुमचा कम्युनिकेशन वीक पॉईंट आहे आणि आज तुम्ही 3 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये इम्प्रूव्ह केलंय. प्लस यू गॉट 40% सॅलरी हाईक. अँड मला आशा आहे की पुढच्या 1 वर्षामध्ये अजून 100% हाईक तुम्हाला मिळेल. नक्कीच होणार सर. येस. अं, तो एक नक्कीच फायनल होणार सर. मेसेज कोणाला काही सांगायचं असेल तर एक मेसेज एका शब्दामध्ये तुम्हाला लोकांना काही सांगायचं असेल तर. मी एकच सांगेन की जे तुम्हाला मध्ये जे काही फेर असेल, जे काही सक्सेस तुम्हाला मिळवायचं आहे, तर त्या सक्सेससाठी रवींद्र सर नेहमी तुम्हाला मदत करणार आहे. तर तुम्ही डोळे झाकून त्याच्या विश्वास ठेवू शकता. एवढं तुम्हाला सांगणार का की ठीक आहे ऑसम.
अ, मी सांगतो की ज्यावेळेस मी डिसिजन घेतलं होतं की जॉब चेंज करायचा, त्यावेळेस मी माझं ठरवलं होतं की नाही, मी एमबीए करणार आणि त्यानंतर माझ्या मार्केटमध्ये माझा व्हॅल्यू पाहणार. तर मी हम्म. एमबीए पण करणार आहे, तर आहेच. पण एमबीएच्या लेवलचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवल हे माझी इन्क्रीज तुमच्यामुळे झाली. म्हणजे एमबीए मध्ये काय आहे की तुमचं कम्युनिकेशन, तुम्ही हम्म. कसं प्रेझेंट, हाऊ टू प्रेझेंट युअर सेल्फ, तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करणार आहात आणि काय बरोबर. तुम्ही पुढच्याला इम्पॅक्ट करू शकता. हे मेजर गोष्टी एमबीए मध्ये माझे मास्टर बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ह्याच गोष्टी शिकतात की तुम्हाला बिझनेस अनालिसिस काय करायचं आहे. तर जे एमबीए मध्ये फक्त काय की ऍज अ म्हणू शकतो की तुम्हाला एक पुस्तकी किडा, तुम्हाला पुस्तक नॉलेज भेटेल, पण जे प्रॅक्टिकल नॉलेज तुमच्याकडून जे भेटतं ना सर, ते खूप इम्पॅक्टफुल आहे. कारण की ज्यावेळेस थँक्यू. व्हिडिओ पाहतो तर त्यावेळेस आपण त्या व्हिडिओच्या यातमध्ये होतो की ज्या तुम्ही ज्यावेळेस एखादी गोष्ट समजून सांगता की त्यावेळेस आपण विचार करतो की अरे, ह्या सिच्युएशन मध्ये मी पण गेलेलो आहे, तर त्या सिच्युएशनला मी काय केलंय आणि मी काय करायला पाहिजे होतं. हे जे प्रॅक्टिकल जे उदाहरण असतात ना, तर हे जीवनात खूप महत्वाचे असतात. कारण की काय होतं की आपल्याला बरेच वेळा सांगतो की अरे ठीक आहे, बरेच बॉस मला होतो की अरे तू चुकतोय चुकतोय. तर तुम्ही हे सांगता की ठीक आहे, चुकतोय ना तू, काय प्रॉब्लेम नाही, पण तू काय चुकतोय हे कोण तुम्हाला सांगत नसतं. तर जर तुमच्या कोण हे गोष्ट सांगायला लक्षात येते की अरे चुकतोय काय, ते हे तुमच्याकडून लक्षात येतं की ठीक आहे, मी व्यक्ती चुकतोय तर, आणि चुकल्यानंतर काय करायचंय ते पण तुमच्याकडून शिकाय भेटतं. ते खूप असं. महत्वाचं आहे की ठीक आहे, हे सर कोणीच सांगत नाही. हे खूप महत्वाचं होतं की ठीक आहे, बघा प्रत्येक जणाला कसं असतं, आपला माणसाचा एक एरर आहे, आपल्याला नेहमी दुसरी चुका दिसतात. हम्म. आपला असं स्वतःच्या कोणी चुका दिसत नाही. तर तुमच्या कोणी काय वाटतं की ठीक आहे, तुम्हाला दुसऱ्या चुका तर सोडून द्या, पण स्वतःच्या चुका काय करतात हे जे तुम्हाला आरसा दाखवायचं तुम्ही काम करता ना सर, ते खूप हम्म. वास्तव आहे. की तुम्ही ऍब्सोल्युटली. आरसा दाखवताय, की आरसा दाखवणं खूप महत्वाचं आहे. ज्याला स्वतःचा आरसा कळतो ना सर, तो कुठंच कोणत्या गोष्टीत कमी पडणार नाही, हे मी 100% सांगू शकतो. कारण की ज्यावेळेस अमेझिंग. आपल्याला बिलीव्ह होतं की आपल्यात काय चुका होत आहेत, त्या जर आपण कळलंय की ठीक आहे, माझ्यामध्ये हे इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे, मी ह्या गोष्टीमध्ये कमी पडतोय, तर त्या ज्या गोष्टी त्याला ज्यावेळेस अन्वेषण होतात, तर त्याची ग्रोथ कोणी अडू शकत नाही. कारण की प्रत्येकाचा प्रश्न हाच असतो की अरे ठीक आहे, अरे मला ह्या गोष्टी तर करायच्यात, मला सॅलरी वाढ करायची किंवा मला फायनान्शियल फ्रीडम करायचा आहे, पण कसा करायचा आहे. हा हम्म. मार्ग कोणी सापडत नसतो. तर मार्ग द्यायचं काम तुम्ही करताय सर. हा, मार्ग देणं तुमचं काम आहे. असं तुम्ही असं म्हणू शकत नाही की कोणाला की ठीक आहे, तुमच्यासोबत जोडलं तर तो ऑटोमॅटिकली तो मोठा होणार नाही. तुम्ही तुमचं काम करताय की मी मार्ग दाखवतोय. हा, मार्ग चालत तुम्हाला लागणार आहे. त्यांनी तुम्हाला पावलं चालायचंय ते. उचलणं गरजेचं आहे. त्यांनी पावलं उचललं येस, पाहिजे. बस बरोबर, हेच मला म्हणायचं होतं की रस्ता राईट. दाखवून तुमचं काम आहे, पण रस्त्यावर चालायचं तुमचं काम आहे. तुम्ही जर रस्ताच फक्त मला की नाही रे, मला असं चालायचंच नाही, तर ऑटोमॅटिकली तुम्ही तुमच्याच ध्येयाने असू शकता. तुम्हाला ऍब्सोल्युटली. रस्ता ऍब्सोल्युटली. दाखवण्याला तुमचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मला कोण रस्ता दाखवणारा नाहीये. तर रस्ता खूप छान. दाखवण्यासाठी रवींद्र सर आहेत. खूप छान राजेश. रस्ता खूप छान. दाखवण्यासाठी रस्ता दाखवण्यासाठी रवींद्र सर आहेत. आता चालायचं कसं आहे हे तुम्हाला डिसाईड करायचं, एवढं फक्त सांगायचं. ऍब्सोल्युटली. ऍब्सोल्युटली. आय एम रिअली हॅपी टू सी द वे यू आर अनफोल्डिंग. तुम्ही ज्या पद्धतीने एक व्यक्ती म्हणून, एक विचार म्हणून तुम्ही स्वतःची बाजू मांडताय आत्मविश्वासाने, ते खरंच खूप मोठी गोष्ट आहे. ॲज अ टीचर, ॲज अ मेंटॉर, ॲज अ गुरु म्हणून तुम्हाला जेव्हा मी बघतो, ॲज अ विद्यार्थी म्हणून, सो इट इज व्हेरी इन्स्पायरिंग. आणि तुम्ही अशीच प्रोग्रेस करत राहा राजेश. आणि जे लोक आतापर्यंत हा व्हिडिओ बघतायत, तुम्हाला असं वाटतंय की राजेश सारखीच प्रोग्रेस तुम्हाला देखील करायची आहे, तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये 90 दिवसात सॅलरी वाढ मिळवायची आहे, तर खाली दिलेल्या लर्न मोर बटनवरती लिंक असेल डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्यावरती क्लिक करा, रजिस्टर करा येणाऱ्या माझ्या वेबिनारसाठी, आणि समजून घ्या तुमची सॅलरी 90 दिवसात कशी वाढेल. पुन्हा एकदा राजेश, तुमचं मनापासून अभिनंदन, मनापासून खूप थँक्यू. खूप शुभेच्छा तुम्हाला. कारण तुम्ही जे अचीव्ह केलंय ते खरंच इन्स्पायरिंग आहे. विशिंग यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सर, थँक्यू.